21 मार्च जागतिक कीर्तीचे सुप्रसिद्ध सनई वादक उस्ताद बिस्मिल्ला खान यांचा जन्मदिवस। नमस्कार, मी प्राजक्ता आणि तुम्ही पाहत आहात कलाकार दिनविशेष। जागतिक कीर्तीचे सुप्रसिद्ध सनई वादक व भारतरत्न पुरस्काराचे मानकरी, भारतामधील सनई या वाद्याला जगभर खऱ्या अर्थाने ज्यांनी प्रसिद्धी मिळवून दिली ते म्हणजेच उस्ताद बिस्मिल्ला खान। त्यांचा जन्म 21 मार्च 1916 रोजी झाला। सनई वादन हा त्यांच्या घराण्याचा कौटुंबिक व्यवसाय असल्यामुळेच लहानपणीच त्यांना आपल्या वडिलांकडून सनई वादनाचे संस्कार लाभले। बिस्मिल्ला खान यांनी वयाच्या अवघ्या 14व्या वर्षी अलाहाबादच्या अखिल भारतीय संगीत परिषदेत पहिल्यांदा सनई वादनाचा सार्वजनिक कार्यक्रम केला। दुसरा कार्यक्रम लखनौ येथे प्रदर्शनानिमित्त झालेल्या संगीत संमेलनात करून उत्तम वादनाबद्दल सुवर्ण पदक मिळवले। त्यानंतर 1938 मध्ये लखनौ येथे ऑल इंडिया रेडिओ केंद्रावर प्रथम कार्यक्रम सादर केला। इथून पुढे त्यांच्या सनई वादनाच्या उज्ज्वल कारकिर्दीला सुरुवात झाली। पुढे अल्पावधीतच प्रथम श्रेणीचे सनई वादक म्हणून त्यांनी लौकिक संपादन केला। कार्यक्रमांच्या निमित्तानं जगातल्या अनेक देशांमध्ये त्यांनी प्रवास केला। त्यांच्या सनई वादनाच्या ध्वनिमुद्रिका भारतात व परदेशात आजही अत्यंत लोकप्रिय आहेत। यशानं अक्षरशः त्यांच्या पायाशी लोटांगण घातलं होतं। बिस्मिल्ला खान यांच्यासाठी संगीत हेच आयुष्य होतं। ख्याल, ठुमरी अशा संगीत प्रकारांप्रमाणेच कजरी, चैती, पुरबी अशा लोकधुनीही ते कौशल्याने हाताळत असत। सनईच्या फुंकीवर त्यांचे विलक्षण प्रभुत्व होते, त्यामुळे त्यांचे वादन अत्यंत भावपूर्ण होत असे। त्यांनी सरोद वादक अमजद अली खा आणि सतार वादक रवी शंकर इत्यादींसोबत जुगलबंदीचे कार्यक्रमही सादर केले आहेत। 1947 साली ज्यावेळी भारत स्वतंत्र झाला त्यावेळी पंडित नेहरूंना वाटलं या क्षणी बिस्मिल्ला खान यांची सनई वाजली पाहिजे। स्वातंत्र्य दिनाला सनई वाजवण्याबाबत बिस्मिल्ला खान उत्सुक होतेच, मात्र लाल किल्ल्यावर चालत सनई वाजवू शकणार नसल्याचं त्यांनी नेहरूंना सांगितलं। त्यावेळी नेहरू म्हणाले, तुम्ही एखाद्या सर्वसाधारण कलाकारासारखं चालायचं नाही, तुम्ही पुढे चालाल आणि तुमच्या मागून मी आणि संपूर्ण देश चालेल। नेहरूंच्या विनंतीवरून बिस्मिल्ला खान आणि त्यांच्या साथीदारांनी सनई वादनातून स्वतंत्र भारताच्या पहाटेचं स्वागत केलं। बिस्मिल्ला खान यांच्या असामान्य कलागुणांमुळे 1961 मध्ये भारत सरकारकडून पद्मश्री, 1968 मध्ये पद्मभूषण आणि 1980 मध्ये पद्मविभूषण या पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले। 2001 मध्ये भारत सरकारने सनई वादनातील त्यांच्या अद्वितीय कामगिरीकरिता भारतरत्न या सर्वोच्च पुरस्काराने त्यांना गौरविले। अशा या महान कलाकाराचे शहनाईचे सूर आजही रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत। कशी वाटली ही विशेष माहिती? आवडली असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांसोबत शेअर करा आणि असेच वेगवेगळे दिनविशेष बघण्यासाठी आपल्या कलाकार YouTube चॅनलला सबस्क्राइब करा। इंस्टाग्राम, फेसबुक पेजला फॉलो करा आणि बघत रहा कलाकार दिनविशेष।